अजित पवारांच्या बंगल्याबाहेर रोहित पवारांच्या गाडीचा भरधाव वेग, पत्रकार थोडक्यात बचावले, रात्रीची घटना. चंद्रपूर मनपा संदर्भातील बैठक ठरली वादळी, मात्र जिल्हा निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेतींकडून सारवासारव. पुणे पोलीस देशी दारू विक्री विरोधात छापेमारीसाठी गेलेत, मात्र घरामध्ये सापडलं 1 कोटींचं घबाड. मनसेला रामराम केलेले प्रकाश महाजन आता हाती घेणार धनुष्यबाण, आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरे पुत्र ठरवणार, आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर प्रचाराची जबाबदारी. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना धक्का, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, विक्रांत वायचळांच्या हकालपट्टीनंतर नाराजी नाट्य सुरू. पुण्याप्रमाणे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक. नाशकात निष्ठावंतांवर अन्याय होतोय, आमदार देवयानी फरांदे खुलेआम बोलल्या, गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपात संतोष. नाशिक भाजपमध्ये आयारामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का, गिरीश महाजनांना घेराव घालत विचारला कार्यकर्त्यांनी सवाल. विदर्भ भाजपच्या नागपुरात बैठका सुरू, अकोला अमरावती चंद्रपूरचे पदाधिकारी नागपुरात, अकोला समन्वय समितीची बावनकुळेंसोबत बैठक. रात्री उशिरा पार पडली महायुतीची बैठक, उद्योगमंत्री उदय सामंतांचा आज वाढदिवस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा. राहुल गांधींवर भारतीय दूतावासाकडून पाळत ठेवली जातीये, सॅम पित्रोडांचा गंभीर आरोप. यंदा पतंगबाजी पडणार महागात, नायलॉनचा मांजा विक्रेत्यांना 2.5 लाख तर पालकांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार. समृद्धी महामार्गावर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक, तब्बल 1500 सीसीटीव्हींची असणार करडी नजर, नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच.